हो म्हणा बापरे, यश नाही तू बापी कोता बलिली ना. बोलू नका बोलू नका. त्यातले असं वाटणं आमले चार गो महाराज आई तुमनं म्हण नाही रे आप्पा. आय देवनन तू को बराय ना संवादे रे ओ काका. काही का असे ना पण पोरग गोड दिसतंय राव. तिला भारी पोरग आहे. हा आणि विशेष म्हणजे तो कीर्तन मग बोली राही ना ते जाऊ द्या, पण त्यांना गंध देखील पहिले. हा कपाळावरचा गंध बघा नाही वाढा राहू द्यायचा. आईज आपलं प्रतीक आहे भाऊ. ओरिजिनल हिंदू बिगरटी येणार राहत नाही. ज्या लावतात नाही त्यातले समजे जायला पाहिजे. म्हणणं काय एकाही हिंदूनं बिगर टिळा लावायचं राहायचं नाही दादा. आता म्हण्या माया बिचाऱ्या एक बी बाई बिगर टी आणते कस का, बिगर कुंकुनी दी कस का. हा ती आपली संस्कृती आपला धर्म ना नेम आहेत त्या तेवढं पाळायला पाहिजे. आता तुम्ही कोणीच बोलजात ना का इथला टाला म्हणा, कारण तुमले असं चांगलं म्हणते ना का तुमले असा किडा पाडशात तुम्ही बोलजात ना का. ते प्रत्येक हिंदूच्या कंपडावर थोडा का असेना गंध लावलेला असला पाहिजे. ती आपल्या हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे आणि प्रत्येकानं स्वाभिमानानं लावलं पाहिजे. बाकीना सांगतस गोहत्या बंद झालीच पाहिजे, गोहत्या बंद झालीच पाहिजे. ओ गोहत्या बंद करणारा आता बंद करायची आहे ना, मग दुसऱ्या लोकांना बोलण्यापेक्षा मला असं वाटतं गायी पाडणारा कोण आहे माऊली बाबा. गायी कोण पाडतं माया हो. गायी कोणा पान येत जास्त शेतकरीच पान, बरोबर आहे ना. मग गायी शेतकरीच पान त्या कापणारा हीच काही लय जात का मग. अरे त्यांना बोलण्यापेक्षा आपल्या विकणाऱ्याला थांबवा ना. विठ्ठल विठ्ठल पण असं आहे ना, बराच पॉइंट आहेत म्हणा पण या बाबा गुरुजी भाईदास बाबा, बराच पॉइंट आहेत म्हणा पण या बोलासारखा. पण म्हणा एकला ना एकला तोंड पड जा. आणि खरं जर बोलायला घेत मुक लागले पचत नाही. खरं जर बोलायला घ्या सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही शिरा असं. हा खरं मुक लागले पचत नाही त्यामुळे आपण बोलतात नाही. मग आपलं काय उन्हा वावर बरं वाईट घसडी घुसडी निघ जाऊ 2 तास. खरं जर बोलायला वाडे मुक लागले दणका लाग जाई. विठ्ठल विठ्ठल हिंदू धर्मातल्या प्रत्येक तरुणानं कंपडाला गंध लावला पाहिजे. या पोरानं माझे 5 मिनिटं वाढवले राव आणि बोलणंच पडीन माले. तुम्ही बी बहिणी स्वान विवाहित स्त्रीनं कंपड बोलू नका माय बाप. कंपडाला थोडा का व्हाय ना कुंकुना बोट ठेवत जा बहिणी स्वान. तुम्ही टिकल्या लावू नका असं मी म्हणणार नाही. टिकल्या जरूर लावा पण टिकलीन काले थोडासा का व्हाय ना कुंकुना बोट ठेवलेत जावा बहिणी स्वान. बरोबर आहे ना. कुंकूचा बोट ठेवायचा माया हो. कारण तुम्ही जो शृंगार करतात ना, हा तो जो शृंगार असतो ना त्याच्या मागे काही ना काही कारण आहे. तुम्ही म्हणसान महाराज काय कारण आहे. आपल्या धर्मातल्या स्त्रियांनी जो जो शृंगार केला त्याच्या मागे प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहेत. उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही कपायले कुंकू लावतीस बहिणी सोन टिकली लावतीस कशी राहते गोल राहते. बरोबर आहे ना. कुंकू गोलच का लावला जातो किंवा लाल टिकली गोलच का लावली जाते, काय कारण आहे त्याचं. हाई अभंगना व्यतिरिक्त मटेरियल सांग रे ना तुमले. याना ना अभंगना काही संबंध नाही. मधमा थोडं वा बिवार पडेल म्हणे चाचे चाचे तोरलाई देऊ बा असं चालू आहे म्हणा. कुंकू गोलच का लावला जातो, कारण विवाहित स्त्रीचं भाव असा असतो की माझ्या नवऱ्याच्या आयुष्याला कुठं थांबा नसावा म्हणून गोल कुंकू किंवा गोल टिकली लावली जाते. बरोबर आहे ना हो. प्रत्येकाच्या मागे काही ना काही कारण आहे. अजून तुम्ही कानामध्ये ते तोंगल घालतात. तोंगल हा तुम्हाला जुन्या बाईसला करमपूल असंच ना कानात घालतात ना तुम्ही. कानातले ते का घातले जातात माया हो. फक्त आपण सुंदर दिसावं म्हणून का. फक्त सुंदर दिसावं म्हणून नाही. त्याच्या मागचं कारण सांगतो. आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपल्या कानात तोंगल घातले जातात. त्याचं कारण असं, ताई तुझं लग्न होतं या आता तू सासरी जाणार
सासरी गेल्याच्या नंतर तुझ्या देर बद्दल, तुझ्या जेठ बद्दल, तुझ्या सासू बद्दल, सासऱ्याबद्दल, देराणी बद्दल, जेठाणी बद्दल जर कोणी काही बोललं तर उजव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन ऐकायचं, डाव्या कानातला तोंगल सांगतो या कानाकन सोडून द्यायचा, वाद करायचा नाही. हे तोंगल बाईला शिकवतात. बरोबर आहे ना? आपण सांगच तुमले तुमना ते नाकमा फुली रास बहिणीस रास ना, नथ असते, फुली असते, असते ना. तुम्ही काहीच बोलू नका, ते मी असले विचारास ज्यास ना होई जायला त्यासने सांगा ना. बाईचा राग कुठं असतो? हो हो बोलताना तर केल्या रे तुम्ही बाया येईल नाही त्याच बोला रे, नाही ते बरेल घरमा दाती गुज जाय रे काका. बाईचा राग कुठं असतो दादाश्री? नाकावर. ती नाकमानी फुली सांगस ताई कितल्या बी उपाद्या कर, कितला बी वादविवाद कर, राग दरीन चालणार नाही. राग आटेस तांबांना पडी संसार तुली या घरमाच करणार ती फुली बाईले शिकवण देस. आपो सांगस मापा बट मटेरियल शे पण काय काय सांगू सुविधा इथलं सावटो वाढेल रास काय काय खाऊन काय काय नाही. मग ते फराड सुद्धा पुरी होत नाही, ते बी ताटमा सोडील पहिल्यानं पडस. गळ्यामध्ये तुम्ही मंगळसूत्र घालतात, बरोबर आहे ना? लग्नामध्ये तुम्हाला मणिमंगळसूत्र दिले जातात नवरदेवाकडनं. ते मणिमंगळसूत्र नुसतं हाऊस म्हणून घालायचं नाही. काही काय बाया नाही माय आय डिझाईन मजाने अशी जुनी वेगळी आहे ते नाही होत आई. त्यामुळे ना ते मेणबत्ती नाही ना त्याही लायलो मेन भरली हो, मग दाबावतात नाही त्या. खरं कारण ऐका, मणिमंगळसूत्र का घातलं जातं माझ्या माया हो, लक्षपूर्वक ऐका. आणि करता आलं तर स्वतःमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा. मणिमंगळसूत्र तुम्ही घालतात ना, माझ्या बहिणींना सांगतो मायाच न वय घ्या, ते बहिणीसले सांगण्याचे, कारण तीच ना काय बिचारीच ना संसार वय घ्या, तिसले बोलीशन फायदा नाही. तरुण बहिणींना सांगतो मणिमंगळसूत्र तुम्ही घालतात ना, मणिमंगळसूत्र बाईला उपदेश करतो. मणिमंगळसूत्र म्हणजे काय, तुम्ही 2 डोरले असतात, बरोबर आहे ना? 2 4 5 ज्याचे पैसे असतील त्याचे 10 15 सोन्याचे मणी असतात आणि त्याच्यामध्ये काळे मणी असतात, बरोबर आहे ना? ते मंगळसूत्र बाईला सांगतात ताई तुझं लग्न होतंय ना, आम्ही सोन्याची डोरलं, सोन्याचे मणी आणि साधे मणी असतील आणि काळे मणी असतील, सगळे एका दोरात राहतोय ना, तसं तुला परिवार धरून एका घरात राहायचंय. ते मणी मंगळसूत्र बाईला उपदेश करतं. पटी राय ना बहिणीचं. हा हा मग या पटाना जे कॉनलेस ना मी आता लास्ट वाला सांगतो ऐका. तुम्ही साखरपुडा झाल्याच्या नंतर साखरपुड्यामध्येच तुम्ही चाळ आणतात नवरी पोरगीला, बरोबर आहे ना? चाळ आणतात ना, पैंजण काय म्हणतात तुमच्याकडे? साकड्या. हां त्या साकड्या असतात का? साखरपुड्यामध्ये साकड्या घालतात तुम्ही. प्रत्येक साकडीला आहे ना घुंगरू असतो, घुंगरू दोघं बाजूवाना. त्या साकड्या बाईला सांगतात, ते चाळ मधले घुंगरू बाईला चालत असताना सांगतात ताई आता तुझं लग्न होणारा, जरा जपून पाय टाक, कारण जीवनामध्ये जर तुझा उजवा पाय घासरला तर तुझ्या सासऱ्याची आबरू जाईल आणि डावा पाय घासरला तर तुझ्या बापाची आबरू जाईल. ते चाळ मधले घुंगरू बाईला उपदेश करतात. हा शृंगार आहे, हा शृंगार आहे. हा नुसता शृंगार करायचा म्हणून करायचा नसतो, त्याच्या मागे काहीतरी शिकण्यासारखं आहे. हा पण घेता आलं पाहिजे. विठ्ठल माझ्या पूर्वजांनी उपवास केले, तापवास केले, तुझं मंदिराचा धारवंटा राखला, इतकं सगळं केलंय म्हणून आमचं काहीतरी तुझ्याकडे शिल्लक आहे. हा मग साधकांनी सुद्धा प्रश्न केला असेल कदाचित आपल्याही मनात याचं, उपवास तापास आम्ही बी करतच भाऊ, उपवास त्या आम्ही बी करतेस, मग आमनं बी देऊनकडे लिहिणं आहे का? पण आपला उपवास माने संतास ना, उपवास मगाल तापरक्ष बहिणीसवर आपला उपवास. तसं तर यशले हां तुम्हाला उपकार मानायला पाहिजे, कारण तुम्ही भोगवटा मला गे वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा, उपवास पारणे राखेला दार बंटा केला भोगवटा मला गे. महायोग पिठे तटे भीमरत्न वरम पुंडलिकाय दातन मनरे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची यांच्या कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा नोडलांद पावन झालो चराचरी. ओम नमो जय देव देवदेवाद्य जय जय संस्कृत्यात्मरूपा देव तुझी गणेश पालवत्यामध्ये प्रकाश म्हणे नोडित स्वभावावरी तुझी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतु तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव दिवे बिभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदरे माधवेती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जी पवन कुमार. राधा मेरी स्वामिनी में राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास. बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम इनके पगम वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम. आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. ओ प्रभु अब भी आना संग राधा जी को लाना. ओ प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना. प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना. ओ आप भी आना संग गोपियों को लाना. नाना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में. आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में. राधे तेरे चरणों की रजधूल जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है. बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरे. मेरा दम ही निकल जाए. सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए. राधे तकदीर बदल जाए. सच में तकदीर बदल जाए. विठल विठल तुम्हाला सगळ्यांना माहिती झालेलंच आहे म्हणून सगळं सांगण्यापेक्षा आपण काय करूयात. आपण कानादेशातले लोक आहोत आणि आपल्या कानादेशाची खरी श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी असेल किंवा आपल्या कानादेशाची कानुबाई माता असेल. जर पंढरपुराचा मालक कीर्तनाला येऊन हाजरी लावत असेल तर माझ्या कानादेशाची कानबाई आली असेल किंवा माझ्या वणीगडाची देवी आली असेल किंवा माझी मनोमाता आली असेल. म्हणून आता आपण सगळ्यांनी काय करायचं अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात चिंतनाकडे वळूयात. हे आराधीनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली बसून घ्या.
अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली यवसून घ्या ओ माय खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या आय खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या खेळत आलिया आईला खुशाल खेळू आई खेळत आलिया आईला खुशाल खेळू अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली यवसून घ्या अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली यवसून घ्या ओ आई खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या आई खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या आई खेळत आलिया आईला खुशाल खेळू द्या आई खेळत आलिया खुशाल खेळू द्या री माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दार वंटा केला भोगवटा मला की प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबाराय महाराज आणि हो तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंत 3 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम यज्ञ सप्ताहातलं पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षातल्या 7व्या दिवसाची सेवा माझं पामराच्या वाट्याला यावं ही माझं परम भाग्य समजतो. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी जे मृदंगाला साथ करतायत ते आमच्या आपल्या परिसरातलं वैभवच आहे. आमचे मयूर बाबा गायनाला साथ करतायत आमचे माऊली प्रवीण बाबा कुणाल बाबा इकडे आमचे मनोज बाबा आज हो का बदलाय टाकायचे कारण ते तबला भारी वाजवतात पप्पाच वाजवतात नाही का गायनाला उभे आहेत आमचे महाराज सगळे ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते तुमच्या सगळ्यांचे परिचयाचे आणि आमचे सगळ्यांचे लाडके असणारे आमचे माऊली महाराज ज्ञानेश्वर पाटील महाराज पहिला माते आई गर्दी मामले भावेश महाराज दिखे राहतात हा पण त्या माणसाची खासियत आहे जागा भेटो नको भेटो कुठे बॅग जे सोयी जात असते. खूप छान ऑर्गनवाले दादा दुसरं कीर्तन आहे नाव काय माहीत नाही मला विकास महाराज बाहेर गावाहून बरीच मंडळी आणि विशेष करून बोलू नका मायबाप हो बहिणी सोन बोलू नका हो सोन चिडे सोन पहिला मग जर कधी असं करशात बहिणी सोन मनात धंदा बिनी बोनी बिनी वेला अजून ते विशेष आहे महाराज कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला जाऊन बसत नाही पण आमचे उद्याचे काल्याचे कीर्तनकार आमचे देवीदास बाबा इथं कीर्तनात येऊन हजेरी लावली बाबांनी नाही तर बाकीना कीर्तनकार जरी जागरले चालना घ्यात कालाना कीर्तन राहिला ना मी थकलेलो आहे आराम करायचा आहे तंगडा दुखीरानात पाय डिल्ला पडी घ्यात झोपी राहतस पण आमचे बाबाश्री इथं कीर्तनात येऊन हजेरी लावतायत धन्यता द्यावी तेवढी थोडी बाबाजी थँक्स अँड धन्यवाद. साऊंड सिस्टीमचे मालक माझे गणूदादा साहेब साऊंड सिस्टीम एक नंबर आहे अशा जीव कर नाही कितला सांगून काय सांगू बा अशा वर नाही साऊंड सिस्टीम चांगले वाजवणारे म्हणणारे चांगले आहेत आणि यूट्यूब चॅनलचे 4 मालक ऋषी भैया आमचे यश भैया आमचे दोघं दादाश्री नाम बता दो भैया आपका विशाल भैया क्या बात है आप वैभव दादा क्या बात है नाव भी भारी भारी आहेत त्यास ना हो विशाल वा वैभव छान ऋषी यश आखी लाईन लाग गई वैभव विषय आटे विशाल विषय बटन एम म्हणे भाऊ हां आणि यश बी होई जायला शे चला चांगली गोष्ट आहे सगळे जीवाभावाचे लोक आहेत. फक्त माझी एक विनंती असेल आता मधून इकडे कोणी ये जाय करू नका कारण तुम्ही माझे खूप प्रेमाची लोक आहेत
पण कीर्तनाची मर्यादा असते. कीर्तनात कुणीही मध्ये बडबड करायचं नसतं. पहिलेच सांगितलेस कीर्तना नियम असा राहतो. कीर्तनी बहीण ओ अक्का ओ सोनचिडी, मी तुले ज्या डबा हात घाला नाही सांगा त्या डबा उताना कर राहिनी काकू. बोलले बहीण ओ बहीण ओ अक्का चालनी मायांच्या काय धंदा होती तिने असं जर राहणार. बोनीन पायऱ्या दांगडो घालती नाही यासनी. कोणी कोणाशी बोलू नका मायबाप. वातावरण चांगलं आहे. खरं तर पहिलं वर्ष वाटत नाही पहिलं वर्ष आहे, असं वाटतंय जणू काय तुम्हाला 20 वर्षाचा अनुभव असेल. हा, इतकं भारी वातावरण आहे. ऐकणारे श्रोते चांगले आहेत, आयोजक चांगले आहेत. मला तर दीवानी में गाना तेरी दीवानी हुई, दीवानी में जामा तेरी दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी दीवानी हुई. सदा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे, तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे, सारे जमाने से बेगानी हुई, दीवानी में गाना तेरी दीवानी हुई, दीवानी में जमा तेरी दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी दीवानी हुई, दीवानी में जामा तेरी दीवानी हुई. आठे मनान सांग का आठे म्हणतात नाही. आठ बरं वातावरण आहे. बाबा लोक येलेत कीर्तन मा नाही ते 75 वरीस ना म्हाताराला आठे बजन मनान सांग आठे म्हणतात नाही. स्टँडवर एक म्हातारा भेटणं ते म्हण राहत हे आस्तीने आयतली रात दारू पिना समी नशामा खोटाना भुलाव दो के वासती. एक बुकामा मुका का टाकसो म्हणतो तुला. 75 वरीसनी वय जरी या किडा पाडरा ना त्याने पहिले कितला पाडेल. हा 75 वरीस ना म्हातारा म्हण राहत धोकेबाज 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 वती रती. हाय ते पुरं उर की तुमले चाल द्या. अरे चाल जर ती आवडली ना भाव आपले होतायचे. ये तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ा गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ा गई, तेरे वास्ते मैं गाना घर छोड़ गई, तेरे वास्ते मैं गाना घर छोड़ा गई. घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, ओ घर छोड़ा गई, द्वार छोड़ा गई, छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई, ओ घर छोड़ा गई, द्वार छोड़ा गई. तेरे वास्ते तेरे कान आ गई, तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं गाना घर छोड़ा गई, तेरे वास्ते मैं गाना घर छोड़ा आ गई. शाम जाने जिगर तेरी पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया, दिल तो घायल हुआ मैं भी पागल हुआ, वो अदा ये दिखाई मजा आ गया. शाम जाने जिगर तेरी पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया, शाम जाने जिगर तेरी पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया. असं अख्खी रात का चालेल ना.
मला फक्त एवढं सांगायचं की भाव आपले महत्वाचे आहेत. वेळ झालेली आहे. आता सगळ्यांनी आजचा लास्टवाला दिवस आहे, जागरचा दिवस आहे. मी जरा एक भजन गातो 2 मिनिटासाठी. कोणी जागा सोडायची नाही. मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. जागा कोणी सोडायची नाही. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात. तुम्हाला शपथ आहे एकानेही जागा सोडू नका. अजून कीर्तन बाकी. मला महत्वानं पॉईंट सांगणार तुमले. कोणी जागा सोडू नका. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात. सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज? माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुमच्या इथं सप्ताहाचं आयोजन केलं मी तर पहिले सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेल धन्यवाद भैया की तुम्ही धर्माचं कार्य करतायत आणि हे कार्य जसं सुरू केलंय तसं टिकवण्याचा सुद्धा प्रयत्न करा असं मला तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगावं वाटतं. कसं आहे ना, कीर्तन हे एक माध्यम आहे. आपले धर्माचे नियम सांगायचं असेल, जीवन जगायची पद्धत काय असेल, हे प्रत्येक कीर्तनकार ज्याच्या त्याच्या पद्धतीनं सांगत जातात. आणि 7 दिवसामध्ये असं काहीतरी होतं की आपल्या गावातला किंवा आपल्या एरियातला नाही आपल्या गल्लीतला जर एखादा मुलगा निर्वेशनी झाला तरी समजावं की तुमचे 2-4 लाख रुपये खर्च केलेलं सक्सेस झालं. म्हणून चांगली कामं करायला हे एक पुण्याचा मार्ग आहे. तुम्ही करतायत, केलं पाहिजे. आणि मग आजचा 7वा दिवस आहे. 7व्या दिवसाची सेवा झाली. उद्या काल्याचं कीर्तन आहे. कीर्तनकार बाबासुद्धा आज हजर आहेत कीर्तनामध्ये. नाही ते काही कीर्तनकारच वाट देख नाही पडस मन माग 150 नारायणात का बाबां त्या ही बसेल तशी. यांसाठी मननी श्रीमंती पाहिजे. नाही ते त्या जर ठरवतात जासूच बसा काय मग अहो काय किडा पाडाच नाही काय नाही काय जाय बसा ना बाय. पण बाबा इथं कीर्तनात येऊन बसले. बाबा धन्यवाद तुमचे. खरंच मनाची श्रीमंती आहे तुमची. आणि मला अजून मला वाटतं बाबांचे शिष्य आहेत. दादांचं नाव काय म्हणलं? हां, संदीप दादा. संदीप दादांनी माझा फोटो एवढा परफेक्ट बनवला आहे की मीच माझ्याकडनं असं वाटत होतं जणू काय माझं प्रतिबिंब मी आरशात पाहतो. एवढा भारी फोटो बनवला आहे. हां बघा फोटो आई देखील कितला भारी फोटो बनाय. जसा तसा रविकिरण महाराज उतार दिले जसा तसा. खरं तर मला इतका आनंद होतो. संदीप दादा आव्हाड एवढी भारी पेंटिंग आहे तुमची. माझ्यासारख्या साधारण लेखाचा तुम्ही फोटो काढलेला आहे तो पण एवढा अप्रतिम की माझ्याकडे शब्द नाही वर्णन करायला. एवढा भारी फोटो काढलेला आहे संदीप दादा. कुठे गेले संदीप दादा? हां वा वा छान. हां धन्यवाद. तुमच्या कलेला दाद देतो महाराज. आता तुम्हाला सांगावं वाटते आजचा 7वा दिवस आहे. 7 दिन पुरावे घेता ते 8वं कालाने कीर्तन ऐकणं शे. आज ना शेवटला दिन आहे. हरिपाठनं तुम्ही कोण कोण येत पहिले ते सांगा. खोटं अजिबात बोला नाही. जे खरं असेल तेच सांगा ना. ज्या येत त्याच वर वोट करा. लबाड बोला नाही. शपथ रे तुमले खोटं बोलणारच ले. दोन 3 बायावर बोट करायला 2-3 माणसावर बोट करा ना. का बा हरिपाठ म्हणत नाही का तुम्ही? अरे हरिपाठाचं महत्व लय या. आमचे ज्ञानोबा राय सांगतात देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधेल्या. क्षणभर जरी अंतकरणापासून उभा राहिलात ना तरी सुद्धा हो तेने मुक्तीचारी साधेल्या. हां हरिपाठात आलं पाहिजे. एक क्षणाचं एवढं महत्त्व आहे. मग आता तुम्ही हरिपाठात जरी आले नसाल तर आजचा लास्टवाला दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. सगळ्यांना विनंती असेल की हे भगवंताचं नामचिंतनाचा दरबार आहे. आणि नामचिंतनाची अशी ताकद असते, भगवंताच्या दर्शनाची अशी ताकद असते. आणि भक्ताला एवढा आनंद असतो. देवाच्यासाठी कोणताही भक्त, मी सुरुवातीलाच उदाहरण म्हणून सांगितलं, माझ्या मीराबाईनं कन्हैयाच्या समोर पायात घुंगरू बांधून नाचावं. लाजली नाही. लोक काय म्हणतात, लोक काय म्हणतीला विचार केला नाही म्हणून भगवंताला नाचायला मजबूर केलं मीराबाईनं. बरोबर आहे ना? पायात घुंगरू बांधून नाचली. नाचलं पाहिजे. कीर्तन करावं माझ्या नामदेवरायांनी आणि कीर्तनात नाचावं. गुरुजी स्वतः जगाच्या मालकानं नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. पितांबर सुटलं तरी भांड नव्हतं. एवढा देव नाचत होता. अजून सांगतो देवाच्या दरबारात कोण नाचलं. कृष्ण भगवंत जन्माला आल्याच्या नंतर मथुरेतलं चरित्र मला सांगायचं नाही बाबा. तुम्हाला दोघंकडचे चरित्र उद्या सांगतीलच. मथुरेतलं
सांगत नाही. गोकुळामध्ये जेव्हा यशोदा मैयाला मुलगा झाला हे बघितल्याच्या नंतर, हो गोकुळात मुलगा झाला यशोदेला हे बघितल्याच्या नंतर नंदबाबांच्या कानी बातमी पडली. नंदबाबा धावत आले. नंदबाबा धावत आले. गल्लीतल्या पोरांनी हात धरला. बाबा कहा जा रहे हो? कछु नहीं, मुझे लाला हुआ है, लाला देखने जाना है भैया. बाबा नंद बाबा, अगर आपको लाला देखना है तो आपको नचनो पडेगो. तुम्हाला मुलगा झालाय जर बघायचं असेल नाचावं लागेल, कारण जन्माला येणारा कोणी साधारण नाही, देव आहे देव. हो, कृष्ण भगवंत जन्माला आल्याच्या नंतर देवाचा बाप नाचला महाराज. देवना करता कोण नाचणं? देवना बाप नाचणं. आपो सांगस. जेव्हा चर्चा झाली, ही चर्चा गोकुळात कैलाश पर्वतावर महादेवाच्या कानी पडली. महादेव नाचायला लागले. पार्वती माता म्हणायला लागली, काय झालं काय झालं, एवढे खुश काय होताय? अहो पडशान लागन. हे बोला नहीं माने रे नहीं माने, मचल गए नचवे बंगड़ा डिस्को कछु नहीं जाने, तांडव के हो गए दीवाने, गौरा शिव को लगी है समझाने, मचल गई नचवे. गौरा सांगत होती, पार्वती माता सांगत होती, काय करायला म्हणले देवा? अगं भगवंत जन्माला आलाय, मला बघायला जायचंय म्हणले. महादेव नाचे रांता देवन करता, देवच ना देव महादेव सुद्धा नाचेले देवन करता, देवना बाप नाचेले. मग तुम्ही आपे नाचनो त्या मग काय वाईट आहे का? नाही ना. जो जो देवासाठी नाचतो त्याला संसारात नाचायची गरज पडत नाही, हा माझा विश्वास आहे. मग आता कोय काही काही बचेल म्हातारा सांगतील, महाराज तरुणच ना, ठीक आहे, पण मग आम्ही म्हातारे आहेत बाबा, आम्ही म्हातारा आहेत बाबा, आम्ही काय करा ना. तुम्ही बसलेले म्हातारा 60, 70, 75, 80, 85 लगून होतील, बरोबर आहे ना. भगवंत जेव्हा जन्माला आले ना तेव्हा नंदबाबांची वय होती 90 वर्ष. किती? 90 वर्षाच्या वयामध्ये नंदबाबा नाचले. मग आता आपले 50-60 मग नाचाल काय अडचण आहे. आणि तुम्ही बारीक ब्रेक डान्स करायला पाहिजे असं काय नाही. देवना दरबार मध्ये आले जसं येईन तसं बेभान होऊन नाचलं पाहिजे. फक्त 2 मिनिटासाठी माझ्या देवाच्या दरबारात, माझ्या कन्हैयाच्या दरबारात, माझ्या पंढरीश परमात्म्याच्या दरबारात सगळ्यांनी हजेरी लावायची. 2 मिनिटं जागेवर उभं राहायचे. जो देऊन करता नाचीन त्याला संसार मनाचा गरज पडणार नाही. सर्वांनी उभं राहायची नाही. हा, वजनात हजेरी लावायची. जो नाचणार नाही त्याला त्यान बाजूवाला आणि शपथ रे.